वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितमा विराविर्म एधि वेदस्समवाणिस्थः श्रुतं मे मा प्रहासित् अनेनाधीतेनाहो रात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। साहित्य रसिको नमस्कार. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं आयोजित कथात्मा या आभासी कार्यक्रम शृंखलेत मी विवेक लोणे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाची तीनही कथापुष्प सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखिका आणि साहित्यिक आशा बगे यांच्या साहित्य साधनेला आम्ही समर्पित करीत आहोत. आशा बगे या आपल्या नागपूरच्या, विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या मातीतल्या. कथा हा साहित्य प्रकार अत्यंत प्रभावीपणे हाताळणाऱ्या आणि आपल्या अनोख्या, विलोभनीय अशा प्रतिभेनं कथेचं दालन समृद्ध करणाऱ्या आशा बगे या खरोखरीच मराठी कथा विश्वाच्या माइलस्टोन ठरल्या आहेत. खरं तर आशा बगे यांच्या कथांबद्दल बोलणं हा स्वतंत्र भाषणाचा विषय होऊ शकतो. मर्यादित वेळेमध्ये त्यांच्या कथालेखनाच्या पैलूंबद्दल बोलणं खरोखरच अवघडच आहे. त्यांच्या कथांमधून भारतीय जीवनमूल्यांचा आढळ सातत्यानं जाणवतो. या मूल्यांचा सूक्ष्मतेनं विचार करून त्याची स्पंदनं त्यांच्या कथांमधून प्रगट होत असतात. आणि म्हणूनच ज्या वाचकांना या भारतीय जीवनमूल्याची चाड आहे, त्याचं महत्व आहे, जाणीव आहे, अशा वाचकांना या कथा अगदी आपल्या वाटतात. गेली 5 दशकं त्या कथात्म लेखन करतायत. आतापर्यंत त्यांचे 14 कथासंग्रह आणि 10 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आशा बगे यांना लाभलेला काव्याचा वारसा, संगीताची अभिरुची, सुसंस्कृत, सश्रद्ध अशा एकत्र कुटुंबातून मिळालेले संस्कार अशा गुणवैशिष्ट्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडलं आहे. तत्कालीन नागपुरातलं सांस्कृतिक वातावरण आणि वाचनाचा छंद यामुळे त्यांची अभिरुची घडत गेली आणि त्यांच्या लेखनातून ती प्रतिबिंबित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आशा बगे आणि विदर्भ साहित्य संघ यांचे अनुबंधही असेच अगदी घट्ट असे आहेत. विदर्भ साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या ग. माडखोलकर स्मृती जीवनवर्ती पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलंय. नुकताच त्यांना आचार्य अत्रे कन्या शिरीष पै स्मृती पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय. आशा बगे यांच्या साहित्य सेवेला अभिवादन करण्यासाठी त्यांना कथात्मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याच 3 कथांचा गुच्छ प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं विविध शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन हा कार्यक्रम सादर केला जातो. परंतु यंदाची ही कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता ऑनलाईन पद्धतीनं हा कार्यक्रम सादर केला जातोय. मित्रहो, कथात्मा या कार्यक्रमामध्ये कथेचं निवेदन करणारी व्यक्ती जशीच्या तशी कथा वाचत नाही, तर स्वतःच्या शैलीमध्ये, स्वतःच्या शब्दामध्ये ती कथा सादर करत असते. विदर्भ साहित्य संघातर्फे कथन शैलीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो. मित्रहो, हा उपक्रम आणि त्यातल्या कथा तुम्हाला आवडल्या तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या अभिप्रायांची आतुरतेनं वाट पाहत आहोत. आपल्याला दूरध्वनीद्वारे प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक देखील लक्षात घ्या. 071225400014. चला तर आता कथेला प्रारंभ करूया. मित्रहो, ही कथा आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत शलाका जोशी. शलाका जोशी या शिक्षिका असून मराठी साहित्य आणि वाचन यात त्यांना रुची आहे.
त्या सादर करतायत आशा बगे यांची घरटं ही कथा. पण तत्पूर्वी या कथेविषयी थोडंसं. घरटं या कथेत तशी तीनच पात्र, राजीव, श्याम आणि मृदुला. श्याम आणि मृदुला आणि त्यांची 2 छोटी मुलं असं हे मध्यमवर्गीय दाम्पत्य. राजीव हा श्यामचा अगदी जवळचा मित्र. राजीव हा श्रीमंत सुखवस्तू घरातला आणि पाश्चात्य जीवनशैलीमध्ये वाढलेला, पण एकटा असलेला. एवढ्या 3च पात्रांच्या पार्श्वभूमीवर आशा बगे यांनी ही कथा लिहिली आहे. पण ती खूप परिणामकारक आणि अंतर्मुख करणारी ठरली आहे. या कथेत एकीकडे श्यामच्या साध्यासुध्या घराचं वर्णन, मृदुलेचं साधं राहणीमान, मुलीसाठी केवळ 50 रुपयाचा ड्रेस विकत घेण्यासाठीही विचार करायला लावणारी आर्थिक परिस्थिती यांचं चित्रण आहे. तर दुसरीकडे राजीव या श्यामच्या मित्राच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या प्रशस्त फ्लॅटचं, त्याच्या आर्थिक सुबत्तेचं वर्णन आलंय. या कथेत दोघांच्याही जीवन पद्धतीतला विरोधाभास अत्यंत परिणामकारकपणे चित्रित करण्यात आलाय. पण या विरोधाभासातही एक अतृप्तीचा आणि सुखाच्या शोधाचा धुसर असा अंतस्थ समान धागा दिसून येतो. श्यामची निकोप वृत्ती, मृदुलेचा सरळ साधा स्वभाव, सरळ साधा आयुष्य जगण्याची अभिलाषा, परिस्थितीला सामोरं जाऊन केलेली तडजोड, हे सर्व आपल्याला ही कथा वाचताना जाणवतं. तर इकडे राजीवच्या जीवनात आलेल्या एकटेपणामुळे हरवून गेलेले कौटुंबिक आनंदाचे, अपेक्षांचे, परस्परांमधील भावबंध जपण्याचे, जीवनावरील भरभरून प्रेम करत जगण्याचे श्रद्धेचे, मानसिक समाधानाचे क्षण, या अशा नाजूक भावभावनांचं प्रतिबिंब या कथेमध्ये उमटलंय. या कथेत राजीव हा अविवाहित आणि स्वच्छंद वृत्तीचा आहे. कुठेही एका ठिकाणी थांबण्याचा त्याचा स्वभाव नाही. कुठे पाऊल रेंगाळते असं वाटलं तर लगेच सारे संदर्भ तोडून झटकून तो मोकळा होतो. पण श्याम आणि मृदुलाच्या घराशी मात्र त्याचे अनामिक भावबंध निर्माण झाले आहेत. इच्छा असूनही तो त्याच्या घरापासून वेगळा होऊ शकत नाही. एक भावनिक नातं त्या घराशी त्याचं जुळलंय. तसं त्याच्या आयुष्यात रमोला नावाची स्त्री येऊन गेली आहे, नाही असं नाही. पण रमोलाचं कृत्रिम व्यक्तिमत्व, तिची तांत्रिक वागणूक, प्रेमाचा, आपुलकीचा अभाव, यामुळे तो रमोलापासून दुरावला गेलाय. श्यामच्या घरी असताना तो मनोमन नकळत रमोला आणि मृदुला यांची तुलना करत असतो. त्याला रमोलाच्या वागण्यापेक्षा मृदुलेचं मोकळं, अकृत्रिम वागणं जास्त भावतं. आपण स्वकेंद्रित राहावं, एकटं राहावं अशी तीव्र इच्छा बाळगणारा राजीव श्याम आणि मृदुला यांच्यात मात्र गुंतत जातो. खरं तर त्याला गुंतायचं नसतं, पण तरीही तो कुठेतरी बांधला जातो. राजीवची होणारी ही भावनिक ओढाताण, त्याचा मानसिक आणि भावनिक संघर्ष, एकाकीपणाची असहाय्यता, होणारी कुतर ओढ, हे सारं खूप प्रभावीपणे या कथेत वर्णन करण्यात आलंय. राजीवला त्याच्या तरुणपणी घरटं म्हणजेच कुटुंब न उभारणं, सामान्य चाकोरी धुडकावणं हे साहसी पाऊल वाटत असलं तरी आज जीवनाच्या या टप्प्यावर आपण कुटुंबरूपी घरटं बांधलं नाही याची सल त्याच्या मनात कुठेतरी दिसतेच. श्याम, मृदुला आणि राजीव या 3 पात्रांची योजना करून आशा बगे यांनी माणसामाणसातील प्रेम, जीवनावरची आस्था, संपन्न जीवनालाही असणारी एकाकीपणाची हळवी किनार, मानवी मनाची आगतिकता, असहाय्यता, या जीवनातल्या विविध मानवी मनाच्या कंगोऱ्यांचं विलोभनीय दर्शन या कथेमधून घडवलंय. तेव्हा ऐकूया हीच कथा घरटं, शलाका जोशी यांच्याकडून. नमस्कार. कालची सबंध रात्र धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे थंडगार वातावरणात छान झोप लागली राजीवला. म्हणजे राजीव काही जुहूला स्वतःच्या घरी नव्हता, तो श्याम मृदुलेकडे आलेला होता. सकाळ झाली, कब्बशांची किणकिण, सकाळी सकाळी नळ आलेला असल्याने नळाची फुरफुर, भाजीच्या फोडणीचा वास, मुलांची सकाळची शाळेत जाण्याची गडबड. एक पारोशी सकाळ जणू राजीवच्या अंगावर सांडत होती. त्याच्या एकदम लक्षात आले, अरे आपण तर इथे मृदुलेकडे आलेलो आहोत. तो सकाळचा कोवळा कोवळा पारोसा स्पर्श त्याला तसा नवीनच आहे. जुहूला अगदी समुद्राजवळ राजीवचा फ्लॅट आहे, 3 BHK फ्लॅट. पण राहणारा मात्र तो एकटाच, तेही सकाळचे काही तास, आणि फक्त झोपण्यापुरताच. सकाळी उठायचे, 1.5-2 कप चहा करायचा आणि एकट्याने प्यायचा. मागची खिडकी उघडली ना की समुद्र दिसतो. त्याच्या लाटांच्या आवाजाने थोडाफार एकटेपणा पुसला जातो, इतकेच.
इथली श्याम मृदुलेकडची सकाळ मात्र विलक्षण आहे, अंगांगाला बिलगणारी आहे, अनोखी आहे. राजू बाहेरच्या खोलीत येतो. स्वयंपाकाच्या ओट्यापाशी मृदुला कब्बशा विसरताना दिसते. अंगावर पाण्याचे शिंतोडे उडू नये म्हणून तिने साडीवर खोचली आहे. आतला परकर खाली लोंबतोय, केस विस्कटलेले, डोळ्यातली झोपही न गेलेला तिचा पारोसा चेहरा. मृदुलेचं ते पारोसेपणही राजूला फार मोहक वाटतं. त्याची चाहूल लागताच मृदुला मागे वळते आणि उठलात? ह्यांनी तर बघा मस्त ताणून दिली आहे. थांबा मी तुमच्यासाठी चहा करते. राजीव जरासा संकोचतो आणि म्हणतो, नाही अगं, उठू दे ना श्यामला, आम्ही सोबतच घेऊ. इश्य, त्यात काय एवढं, हे उठले की परत ह्यांच्यासोबत घ्या. खरं तर राजीवला तिथली सगळी सकाळ ही सवयीची झालेली आहे, पण तरीही एक परकेपणा वाटतो. हा परकेपणा अधनमधनं फणावर काढतोच. राजीवला मधूनच वाटतं आत्ताच मागे फिरावं का, कारण आजवर कुठेही न टिकण्याचा आपला स्वभावधर्म आहे आणि तसं तो बरेचदा ठरवतो देखील, पण नाही जमत. हल्ली श्याम मृदुला त्यांचं घरटं त्याला हवंसं वाटतं. कुठलंही नातं नसलेलं हे नातं त्याला आवडू लागलं आहे. पहिले पहिले मृदुला त्याला भाऊजी म्हणायची, तेव्हा राजीव तिला म्हणाला, हे बघा, मला भाऊजी म्हणू नका, मी पण तुम्हाला वहिनी म्हणत नाही. मृदुला म्हणाली की अहो, भाऊजी म्हटलं की आपले पण वाटतं. तरी राजीव तिला अगदी तोडून म्हणतो, तुमचा आपलेपणा सांभाळून ठेवण्याइतका मी कुठला कोण, एक सडाफटिंग माणूस. खरं तर त्याला भाऊजी मागची कोवळीकच जाळत असते. हे सगळे स्पर्श आपल्याकरता नाही तसं त्याला सारखं सारखं वाटतं. शेवटी मृदुला मधला मार्ग निवडते आणि त्याला राजीवभाई म्हणते. राजीवचं हे विचारचक्र सुरू असतं. तितक्यात मृदुला चहाचा कप घेऊन येते, राजीवच्या समोर ठेवते. राजीव तिला निरखून पाहतो. कुठलंही प्रसाधन तिनं केलेलं नाही. इनफॅक्ट तितका वेळच तिच्याकडे नाही. सकाळी उठली की सरळ घरकामाला झोंपलेली मृदुला स्वतःच्या देहाकडे बघायला तिला कुठली आली आहे फुरसत. आणि राजीवला रमोला आठवते. तिचं देहाविषयी असलेलं कमालीचं जागते पण. म्हणजे रमोलाला विस्कटलेलं असं राजीवने कधी पाहिलेलंच नाही. फक्त देहाविषयीच नाही तर देहाच्या साऱ्या भूकाही किती स्पष्ट अनावर उतावी. सुरकुतीही न पडलेली रमोला आणि मोहक भाबडं पारोसे पण ल्यालेली मृदुला, किती फरक आहे दोघींमध्ये. तितक्यात गॅलरी स्टूलवर उभी असलेली मृदुला राजीवला आवाज देते, राजीव भाई, तेवढे चिमणीचे घरटे पाडून देता का हो, खूप कचरा होतो हल्ली. राजीव बघतो ह्या मृदुलेला न कशाचंही भान नाही. साडी तशीच खोचलेली, परकर दिसतोय, ब्लाऊजचे मागचे 2 हुक उघडे, आपल्याला कोणी बघतं ह्याची फिकीरही नाही. साधी सरळ आत्ममग्न मृदुला. शेवटी राजीव स्टूलवर चढतो आणि घरट्यात बघतो. चिमणीची 4-5 अंडी असतात. तो तसे मृदुलेला सांगतो. मृदुला अगदी लहान मुलाच्या उत्सुकतेने परत चढून बघण्याचा प्रयत्न करते, पण तिला दिसत नाही. मग ती श्यामला आवाज देते. श्यामला म्हणते, मला जरा उंच उचलता का हो, ती अंडी बघता येईल. शेवटी कंटाळून म्हणतो श्याम की अगं मला चहा हवाय, पण तिला उचलतो. राजीव समोर असं बायकोला उचलताना श्यामला काहीही वाटत नाही. शिवाय इकडे मृदुला अंडी दिसण्याच्या नादात, वाह काय टॉप अंडी दिसतात आहे हो. शेवटी श्याम म्हणतो, बाईसाहेब आपलं वजन जरा कमी करा, म्हणजे मी तासनतास घेऊन उभा राहील. अखेर मृदुला उतरते आणि लगेचच चहा करायला आत पळते. 2 कप समोर घेऊन येते. राजीव म्हणतो, अहो माझा आत्ताच झालेला आहे. पण श्यामच्या आग्रहाने तो परत घेतो. चहा देताना पुन्हा मृदुला त्याच्याजवळ येते, तेव्हा त्याला परत रमोला आठवते. खरं तर रमोलेच्या देहाची रेषा न रेषा त्याच्या परिचयाची असते, पण त्याला जाणवतं मृदुलेकडे असं काही विलक्षण आहे ज्याच्या आसपासही रमोला पोहोचू शकत नाही. स्वतःच्या देहाची जागती जाणीव असलेली, सुरकुतीही न पडलेली रमोला आणि दुरून येणारा मंद दरवळ म्हणजे मृदुला. स्वतःला उधळणारी आनंदमयी मृदुला. एका विचित्र बेरीज वजाबाकीमध्ये राजीव सापडतो. शेवटी चहा पिऊन झाल्यावर राजीव मृदुलेला म्हणतो, निघतो आता, आणि उठतो. मृदुला हट्टाने म्हणते, हो पण रात्री येणार ना राजीव भाई? काही विशेष असलं तर येतो बाबा. मग याच, आज मी की नाही मटार घालून समोसे करणार आहे. शेवटी राजीव म्हणतो, अगं आणखी किती आग्रह करशील मृदुला, अर्धा शनिवार, पूर्ण रविवार आणि सोमवारची सगळी सकाळ तुमच्याकडे घालवली आहे. मृदुला पण तितकीच हट्टी. आणि घरी जाऊन काय करणार राजूभाई? आढ्याकडे पाहायचं आणि सिगरेटी फुंकायच्या. मृदुलेनं सिगरेटचं नाव काढताच राजीवला सिगरेटची प्रचंड तल्लफ येते. 3 दिवसापासून त्यांनी एकही ओढली नव्हती. आणि मृदुलेचा तसा दंडक आहे, ती श्यामलाही मुलांसमोर सिगरेट ओढू देत नाही. शिवाय श्यामही तिचं ऐकतो.
असं बायकोचं ऐकण्यामध्ये सुख असतं म्हणे. कुणीतरी आपल्याला काही मागावं, आपल्यासाठी काही करावं, ही भावनाच राजीवच्या परिचयाची नसते. पण जेव्हापासून राजीव श्याम मृदुलेला भेटला तेव्हापासनं मात्र तोही हे नियम पाळत आला. एक घर न मांडलेला, चौकट नाकारलेला माणूस मृदुलेच्या घराचे नियम पाळू लागला एव्हाना. ते सारंच त्याला सुखद वाटू लागलं. राजीव निघतो, विचार करतो, घरी गेलं की पहिले सिगरेट ओढायची, नंतर बाटलीतली आणि रमोलाला भेटायचे. खरं तर रमोलाच्या भेटीची ओढही ती आता राहिलेली नाही. कुठेतरी गंध उडालाय तिच्या भेटीचा. हल्ली राजीवचा सोमवार सरता सरत नाही, कारण लक्ष पुन्हा शनिवारकडे लागलेलं असतं. तसं तो श्याम मृदुलेकडे केव्हाही जाऊ शकतो आणि हे काय आजच तर मृदुलाने समोसे खायला बोलावले आहे. पण त्यालाच गुंतायचं नाही आहे, तोल ढळू द्यायचा नाही आहे. आणि आजकाल हे असंच होतं आहे राजीवचं. मृदुलेच्या संसारातले हळवे क्षण त्याला आवडू लागतात. खरं तर एखाद्या जिप्सीसारखं बेताल आयुष्य जगलेला हा माणूस राजीव, ज्याचं नाव आसरा निवारा नकोच वाटला, सुरक्षित जीवनाची मागणी भेकड वाटली, स्वतःच्या बेदरकार उन्मादाला नको तितकं महत्त्व दिलं आणि घरटं नाकारलं होतं राजीवने. आता मात्र उमेदीची सारी पानं उलटली. पूर्वी कधी न वाटणारी असुरक्षितता आत्ता जाणवू लागली आहे. आधार हवासा वाटू लागलाय, सारं ताट पण वाकलंय. अशा विचारांची खूप गर्दी दाटली ना की खूप चहा घ्यायचा, सिगरेटीवर सिगरेटी ओढायच्या, रमोलाकडे जायचं. पण हल्ली त्याला सारखं श्याम मृदुलेच्या घरट्याकडे जावंसं वाटतं. राजीव स्वतःच्याच भूतकाळाचा विचार करतो. म्हणजे घरटं न उभारणं, चाकोरी धुडकावणं हे सारं साहस वाटलं होतं कोणे एकेकाळी. खरं तर राजीवला एकच भाऊ, त्यालाही मुलबाळ झालं नाही. राजीवची आई घराण्याचा वंश, वारस हेच उगाळत एक दिवस गेली. आणि राजीव, त्याच्या दृष्टीने तर लग्न, संसार, मुलंबाळं, अपेक्षा उपेक्षा हे सारं फोल होतं. अशाच एका उत्कट क्षणी देहानं घरटं नाकारलं होतं. शिवाय ह्या डिसिजनमध्ये त्याला एक धाडस वाटलं होतं. आयुष्यात कधी कुठे टेकावंसं वाटेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर राजीवने मनावर घेतलं असतं ना तर 100 जणी थांबल्या असत्या. पण त्यानं कुणालाही गुंतवून ठेवलं नाही, तोही गुंतला नाही. त्याच्या आईने मोठ्या हौसेने त्याचं नाव राजीव लोचन ठेवलं होतं. त्यातली लोचन ही अक्षरं जशी पुसली ना, तसंच मागणारं बोलावणारं आयुष्यही राजीवने पुसून काढलं होतं. पण आता काय होतं, एक पोकळी पोखरते. शरीराच्या तक्रारी एव्हाना सुरू झाल्या. आता कुठेतरी थांबावंसं वाटतंय. पूर्वी वाटायची ती घर न उभारणारी किती जणं असतात. सतत वाटायचं की किती जणं आहेत जे घर उभारत नाही. 4 भिंतींपेक्षाही दुसरं काही असतं स्वतःसाठी, स्वतःभोवती असं. एका झंझावातात राजीवने घरटं न उभारण्याचा ठाम निर्णय घेतला होता. खरं म्हणजे आता तो ठामपणाही उरलेला नाही. पूर्वी वाटायचं की कशाला हवीत हक्काची माणसं, कशाला हवंय घरटं, शरीराची भूक भागली ना की झालं. पण आता काय होतंय ना, ती भूकही तीव्रपणे जाणवत नाही. उलट एका हळव्या हळूवार आपलेपणाच्या स्पर्शाकरता मन आसुस्त आणि अडखळतं सारखं सारखं. आणि अशाच हळव्या क्षणी भेटलीत श्याम आणि मृदुला. त्यांचा लोभस संसार. मृदुलाकडे आलं ना की राजीवला अगदी कणा मिळाल्यासारखं वाटतं. आपल्या संसारात संपूर्ण बुडालेली, स्वतःविषयी बेफिकीर असलेली मृदुला त्याला आवडली. त्याला श्याम आवडला, त्यांचा संसार आवडला. खरं तर काय आहे इतकं त्यांच्याकडे? साधा 2 रूमचा ब्लॉक, एक पलंग, त्यावर बरीशी चादर, दरवाजांना मृदुलेच्या जुन्या साडीचे पडदे, 2 जुनाट खुर्च्या. मृदुला तर बिचारी आलटून पालटून 2च साड्या नेसते. पहिल्यांदा श्यामकडे गेला तेव्हा वाटलं की इतके गुंतून आपण कशाला पडणार नाही यांच्या घरामध्ये. पण कुठल्या क्षणी मन गुंतून पडलं हे राजीवला देखील कळलं नाही. हल्ली तर श्याम घरी नसतानाही तो जाऊ लागला. मृदुलेने दिलेला ओल्या नारळाचा रव्याचा लाडू, लोण्याबरोबर दिलेलं भाजणीचं थालीपीठ सारं आवडू लागलं. खरं तर अनेकदा राजीव ठरवत होता की ह्यांच्यात फार गुंतायचं नाही. पण पावलं आपोआप श्यामच्या घरट्याकडे वळायची. आजही तेच झालं. संध्याकाळी राजीव पोहोचला अंधेरीला, पण वातावरण मात्र जरासं ताणलेलं होतं. रडून रडून मृदुलेचे डोळे सुजलेले होते. शेवटी त्याने विचारलं, समोसे संपले वाटतं मृदुला? केलेच नाही. अरे, आणि आम्हाला बोलावून ठेवलं समोसे खायला? जाऊ द्या हो राजीव भाई, तुमच्या मित्राने आमचा सारा मूडच घालवला. शेवटी राजीव म्हणतो, ग काय झालं सांग तरी. काही विशेष नाही. आणि ऐकून तुम्ही हसालच. वा, म्हणजे कमाल आहे. ज्यानं मला हसू येईल त्याने तुम्ही रडू पण शकता.
आता तर आम्हाला ऐकायचंच आहे काय झालं ते. जाऊ द्या हो राजीवभाई, या घराचंच दुखणं आहे हे. शेवटी राजीव म्हणतो, सांगायचं असेल तर सांग ना गं. मृदुला भडाभडा सांगते की नंदिनीनं नाटकात भाग घेतला तेव्हा तिला ड्रेस हवा होता आणि हे पोरीवर वस्कन रागवले, जवळजवळ ओरडले. आता ह्या घडीला म्हणे 40-50 रुपये खर्च करणं परवडत नाही. मग मी पण संतापले. राजीवला वाटतं फक्त 50 रुपयांचे प्रश्न असतात ह्यांचे. इथे की जे 50 रुपये राजीव केव्हाही खिशातून फेकून देऊ शकतो, म्हणजे हे असेच प्रश्न सोडवण्यात ह्यांचे आयुष्य पार पडते. मृदुला म्हणाली, ते खरंच आहे. म्हणजे 4 भिंतींचं दुखणं आपल्याला कधी कळलंच नाही, कारण आपण कधी घरटच उभारलं नाही. तोवर श्याम घरी येतो. मृदुला राजीवला घेऊन जाण्याचा आग्रह करते. अजूनही श्याम मृदुला एकमेकांशी बोलत नाही आणि बोलायचे असले तरी राजीवला मध्यस्थी करून बोलतात. पण नकळत हळूहळू अबोला सुटतो. राजीव मात्र हे सारे कौतुकाने बघतो, कारण नवरा बायकोतले रुसवे फुगवे त्याने कधी पाहिलेलेच नसतात. आणि अचानक राजीवला वाटतं, जर हा ड्रेस आपण नंदिनीला घेऊन दिला तर काय हरकत आहे. एरवी आपण श्यामकडे येतो, राहतो, खातो, पितो. या मुलांकरता, या घराकरता काही करावं असं डोक्यात का आलं नाही माझ्या आजवर. त्याला आठवतं, खूप वर्षांपूर्वी पहिली नोकरी लागली होती ना, तेव्हा आईसाठी एक पातळ घेतलं होतं. आज पुन्हा ते सुख राजीवला साथ घालतंय. नंदिनीला ड्रेस आणू, अमोलकडे रंग आणि ब्रश नाही तेही आणून देऊ, आणि मृदुला किती त्या साड्या नेसते, तिच्यासाठी सुद्धा एक छानशी साडी घेऊ. शिवाय कपही फार विटले तिथले. त्या दिवशी मृदुलाची नजर मार्केटमध्ये एका कपाच्या सेटवर गेली होती. हो, मृदुलाला आपण कपांचा सेटही आणून द्यायचा आणि ती दारांना साड्यांचेच पडदे लावते. छान पडदे पण तिला घेऊन देऊ. हे सारे विचार राजीव करत राहतो आणि क्षणभर दचकतो. त्याला वाटतं जशी चिमणी काडी काडी जमवून घरटं तयार करते, ती घरट्याची सारी आवरणं आज आपल्या भोवती लपेटली जात आहे. कोणत्या व्यूहात शिरतोय आपण. आणि इथे जर फसलो ना तर अभिमन्यूसारखे फसू. राजीव श्यामकडून निघतो आणि दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पुन्हा श्याम मृदुलेकडे येतो. आज वातावरण छान असतं, समेट झालेला असतो. कालच्या भांडणाच्या कोणत्याही खुणा तिथे नसतात. नंदिनी नाटक विसरलेली असते, मृदुला कालचं भांडण विसरलेली असते. राजीवच्या लक्षात येतं, इथे तर दर दिवसांचे रंग वेगळे आहेत. आपल्यासारखे सपाट आणि तेच असे आयुष्य यांचे नाही आहे. यांचे दुःखही सुरेख, यांचे सुखही सुरेख. आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये काय आहे? सिगारेटचा धूर, रिकामा आडं, बेडरूममधून दिसणारा समुद्र आणि रमोलाचा देह. खरं तर आता या कशालाही फार गंध उरलेलाच नाही, राजीवला प्रकर्षाने जाणवतं. श्याम मृदुला बाहेर निघत असतात. श्याम म्हणतो, काल आमच्या बाईसाहेब नाराज होत्या म्हणून आज बाहेर डोसा खायचा, छानसा गजरा, सगळ्या ऑर्डर मान्य. राजीवला एक बरं वाटतं की चला, नंदिनीचा ड्रेस श्याम घेऊन देणार नाही. तितक्यात मृदुला कॉफी घेऊन येते आणि उत्साहात सांगते, राजीव भाई, त्या चिमणीला पिलं झालीत बरं का. खरं तर राजीवला त्या घरट्याची आणि चिमणीची आठवणसुद्धा नसते. राजीव तिथनं झटकन निघतो. दुसऱ्याच दिवशी बुधवारी संध्याकाळी मार्केटमध्ये जातो. नंदिनीचा ड्रेस घेतो. साडीच्या दुकानात जातो. दुकानदार वेगवेगळ्या साड्यांची नावं सांगतो. त्याला तर बिचाराला साड्यांची नावं देखील माहिती नसतात. शेवटी लेटेस्ट डिझाईनची दाखवा असं म्हणत एक छानशी महागातली साडी तो मृदुलेकरता घेतो. खरं तर जाऊन लगेचच ती साडी आणि ड्रेस द्यावा असं त्याच्या मनात येतं, पण तो मोह आवरतो आणि ही साडी मृदुलाला देण्यासाठी शनिवार निवडतो. हल्ली शनिवार त्याच्या फार आवडीचा झाला आहे बरं का, कारण शनिवारचा गंध त्याला फार हवाहवासा वाटतो. शनिवार उगवतो. संध्याकाळी आनंदात तो मृदुलेकडे पोचतो. श्याम घरीच असतो. राजीव विचारतो, नंदिनी आणि मृदुला कुठे आहे श्याम? तेव्हा श्याम म्हणतो, बाबा रे, आजही आमच्या बाईसाहेबांचा मूड आऊट झालेला आहे. समोसे आजही नाही, आता वाट बघ. राजीव म्हणतो, का काय झालं? फडतूस रे? काय नाही, ती चिमणी एकतर पिल्लांना घेऊन उडाली असेल, नाहीतर कोणीतरी घरटं पाडलं असेल. पण इथे आमच्या बाईंचं रडणं सुरू झालं. आता ही त्यांना दाणे टाकायची म्हणून काय चिमणीने हिला विचारून जायचं होतं? मूड जायला काहीही कारण पुरतं अरे राजू. एवढ्याशा चिमणीच्या घरट्यासाठी मृदुला हळवी झाली. शेवटी तो म्हणतो, हा बघ, मी नंदिनीला ड्रेस आणलाय श्याम, आणि मृदुलासाठी साडीसुद्धा आणली. श्याम म्हणतो, अरे कशाला? तितक्यात मृदुला उत्साहात येते आणि सांगते, अहो पाहिलंत का, ती पिल्लं मेली नाहीत बरं का, चिमणीनं दुसरीकडे घरटं बांधलंय.
शेवटी श्याम म्हणतो, अगं वेडाबाई, तीच चिमणी आहे कशावरून? अय्या म्हणजे काय, मी रोज बघते ना, माझ्या ओळखीची झाली आहे ती सारी. आणि तिला अचानक राजीव दिसतो. अय्या राजीव भाई आलात? आणि ही साडी कुणासाठी? राजीव म्हणतो, मृदुला, अगं तुझ्याकरता आणली आणि नंदिनीला ड्रेसही आणला बरं का. मृदुला म्हणते, ईश्य, एवढी भारी साडी मला कशाला आणली? आणि हे सारं कशासाठी राजीव भाई? राजीवचा आवाज जड होतो. अगदी दाटून आलेला आवंडा गिळत तो म्हणतो, कशाला ते सांगता येत नाही ग, पण या घरासाठी, घरातल्या माणसासाठी मला आतून काहीतरी करावंसं वाटलं. खरं तर राजीवला हे बोलायचंच नव्हतं, कारण इथे मिळणाऱ्या अनमोल क्षणांचीही तो किंमतच करू शकणार नव्हता. एकेकाळी सारं नाकारलं होतं त्यानं, त्यावेळची ती भावना देखील खरीच होती. आणि आज जी भावना त्याच्या मनात जन्म घेते आहे ना, ती भावना देखील खरीच आहे. राजीवला अचानक जाणीव होते की चिमणीचं घरटं मोडलं म्हणून रडणारी मृदुला आणि कोणे एकेकाळी घरटं नाकारलं म्हणून आज झुरणारे आपण सारखेच तर आहोत. एक भाबडी खरीखुरी संध्याकाळ त्याच्यासमोर येऊन उभी राहते. राजीवला प्रखरपणे जाणवतं, देहानं अट्टहासानं नाकारलेलं घरटं तर मनानं केव्हा स्वीकारलेलं आहे. मृदुलेच्या घराचे प्रश्न ज्या क्षणी आपल्याला आपले वाटू लागले, त्याच क्षणी आपलं मन जे आहे ते घरटं स्वीकारतं आहे. आपल्या मनाने घरटं स्वीकारलेलं आहे. एकूणच काय, कोणताही हळवा पुरुष घरट्याभोवती भिरभिरणारे कोवळे स्पर्श नाकारू शकत नाही. स्वतःचंच हे आगळं वेगळं दर्शन राजीवला होतं. रेडिओवरील सतार राजीवच्या कानी पडते. कुणी मारवा छेडत असतं. त्यातल्या हळव्या कोमल रिषभात संध्याकाळ बुडते. अखेर राजीवला घरटं कळतं. धन्यवाद.